मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आता घरची दिवाबत्ती करून झाले. आता मी आलेले आहे मंदिरात. आता इथली दिवाबत्ती करते, झाडू वगैरे मारते आणि मग घरी जाते. नितेश तर उठला आहे, गौरान झोपला आहे. मग काय जाऊन पटापट कामं करायचे. उद्या पण जायचा विचार आहे बाहेर. बघूया कसं काय ते एक्झिक्यूट होते. झालं तर तुम्हाला दिसेलच, नाही झालं तर मग बघू. माझा विचार चालले जाऊ की नको असं. तर बघू काय होते ते. तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि पूर्ण ब्लॉग बघा. आवडलास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो आता मी पटकन झाडं वगैरे मारते, दिवाबत्ती करून घेते. चला मंडळी, आता मी घेतलेलं आहे, झाडू मारून घेते बोललं पहिला. आणि पुढं तुम्ही बघालच की आम्ही PMGPत गेलेलो. तर तिथं एक आजींचं आपलं हातगाडीवर सगळं लावतात ते छोट्या बाळांचं. त्यांच्याकडं पुढं बघायलाच तुम्ही समजा. पण त्यांच्याकडं ना खूप मस्त होते. म्हणजे छोट्या बाळांचे कपडे बोला किंवा गादी बोला, ते उचलायचं असतं ते, टोप्या वगैरे सगळं. जर तुम्ही इकडचं कोण असेल ना, मुंबई साईडचं, मानपूरच्या इकडचं PMGPमध्ये जात असाल तर त्यांच्या इथं नक्की जा. आणि आपण मोठ्या दुकानात जाण्यापेक्षा ना, छोट्या दुकानामध्ये किंवा ठेल्यावर पहिला विकत घेतलेलं खूप चांगलं. आपल्याला स्वस्त पण पडतं आणि त्यांनासुद्धा फायदा होतो किंवा त्यांनासुद्धा पैसे भेटतात. दुकानात त्यांचा रेट लावतातच ते लोक. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आम्हीसुद्धा पहिला जर ती गादी घ्यायच्या वेळेला आम्ही तिथं गेलो असतो तर आम्हालासुद्धा खूप बेटर पडलं असतं. आणि प्रत्येकीला समजून घ्यायचं. समजून घेतल्याशिवाय नातं टिकत नाही. समजून घेतलं की सर्व चांगलं होतं. आणि साईबाबांचा अभिषेक केला ना, एवढं प्रसन्न आणि एवढं शांत वाटतं ना. आता उद्या करायचं आहे मला अभिषेक. आज नाही करत. 2-3 वार आहेत, त्याच वाराला आम्ही अभिषेक करतो. आता दिवा वगैरे लावून झाले. आता मी मस्त अगरबत्ती वगैरे लावली आणि त्याच्यानंतर ना शाल वगैरेसुद्धा धुवून घेतल्या मी. आणि त्या काय दाखवायला भेटल्या नाही, प्रत्येक गोष्ट दाखवायला भेटत नाही. मंडळी, कामांना सुरुवात झालेली आहे. आता नाश्त्याला ते गौरांशला 1.5 भाकरी आहे, तर त्याच्यातली एक बाबांना ठेवली. बाबांना नाश्त्याला ते आम्ही जास्त म्हणजे आम्ही कोणच नाही नाश्ता करत. बाबांना तेवढा नाश्ता, मग भाकरी लागते, मग आहे भाकरी. आता अर्धी येते, मग गौरांशला देते. डब्याला काहीतरी बनवते त्याला, बघूया. 3:30 वाजता सुटेल. काहीतरी बटाटा पण नाही तर फ्राईज बनवले असते. तर पटकन ऑमलेट बनवून देते त्याला आणि मग लादे बसायला घेते. लादेने बसून झाडू मारल्या परत. आता मला नित्यांचं खाऊ एका साईडला टाकायचं. तर इथं माझं चालू आहे गौरांशला नाश्ता द्यायचं काम. तर आता त्याच्यासाठी अंड्याचा पोळा बनवते आणि भाकरी होती, मग ती भाकरी देणार आहे त्याला. माझं असं असतं की त्याने नाश्ता केला ना म्हणजे टेन्शन नाही. नाश्ता करूनच मी त्याला ट्युशनला पाठवते. आणि हे प्रत्येक आईचं असेल की आपल्या मुलाने नाश्ता करून किंवा काहीतरी खाऊनच जावं. तर दूध बिस्किट किंवा चहा बिस्किट हे मी बिलकुलच देत नाही त्याला. हे आपलं जे भाकरी वगैरे राहिलेली असते किंवा भात असतो, मग तो फोडणीचा बनवून देते किंवा कधीतरीच मॅगी देते, नाहीतर दुसरं काहीतरी देते. असं बनवूनच त्याला मी नाश्ता देते. नाहीतर मी बाहेरचं असं म्हणजे किंवा दूध बिस्किट, चहा काहीच देत नाही. चपाती असेल तर चपाती देते. आणि त्याच्यानंतर मग घेतली लादी पुसायला. बहुतेक थोडंफार काय दाखवायला भेटलं नाही आणि तुम्ही थोडंफार बघितलंसुद्धा असेल. सगळं पटापट सगळं करून घेतलं. थोडीशी भांडी होती ती उरकून टाकले आणि तुला भरवते. चला, आता फॅनचा आवाज येत असेल, पण आता मी बोंबील वगैरे कापून दिले आईंना. कारण मला आता घाई आहे. 11 वाजले, 11:30 वाजता गौरांशला न्यायचं आहे. 11 वाजता याला झोपवायचं आहे मला पहिला. मग त्याची तयारी परत. थोडंसं डब्याला फ्राईज बॉईल केले बटाटी, ते आता मला तळायचं आहे. म्हणून मग काही झाले. आई बोलली आम्ही भात टाकला, आई बोलली आम्ही कालवण बनवते पटकन. 11 वाजले, आता मी पटापट याला कपडे घालून झोपवते. काय असतं माहिती आहे का, घरात एकमेकींना समजून घेतलं ना, सगळं मस्त होतं. तसं म्हणजे आमच्या आईंचं आणि माझं अजूनपर्यंत काय नाही. चूट आणि नसावं, आम्ही नाही करणार तसं. आणि
म्हणजे आई बरोबर समजून घेतात आणि पहिल्यापासून आमचं नाहीच आहे तसं, आई समजून घेतात. थांब 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 थांब. आणि पोरं झाल्यावर तर किती वाढतं काम माहितीच असेल. ये चली दलदली दलदली पक्की आहे, एका जागेवर बसत नाही बिलकुल. बाळाला तर मारायला जातो, बाळाला मारायला जातो ना नी तू. कसा मारतो बाळाला? म्हणजे मारायला जाईपर्यंत आम्ही घेतोय त्याला असा हात कर. आईने टाकलाय आता बोंबील फ्राय करायला. यायला दिले मी राईस आणि सॉस. आता भांडी घासायला मला टाईम नाही. आई बोलल्या जा तू, याला घेऊन मी करते आता. तर चलो चला जेवून घेते आता मस्त 2 आणि बोंबील घेतले, भात आणि बोंबलाचा रस्सा आहे. गौरांशला दिलेला अंड्याचा पोळा तो घेतला. चला आता जेवून घेते मी आणि मग नित्यांशला बनवते या जेवायला. हा बघा मी वेअर केला आहे टॉप, हा मागवलेला आणि फुल असं घेर आहे. जरा हा कलर मागवला, हा कलर नव्हता माझ्याकडं. फुल घेर आहे आणि इथपर्यंत आहे, असं छान वाटते. जरा कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा मला. एकदम हा कलर मागवला मी, हा कलर नव्हता माझ्याकडं. कुठून बाहेरच आलाय, कशाला आलाय तू? हे शंभर्या कधी उठला यो? मला माहितीच होतं लगेच उठणार. 5 वाजता उठणारा लगेच. पप्पा आले नाही, तू गाडीवर बस जा. उभा राहा नाही तू, उभा राहा पटकन. ये वाजव, खाली ठेव. आत्ता जस्ट आले मी ट्युशन शाळेतून घेऊन. मला माहिती होता हा मी गेला गेला उठणार आणि उठला. वाजव. हां मस्त आहे आपलं 100 में काम. वाजव. ऐसा बजा रे, ऐसा बजा रे, ऐसा बजा. तर इथं मी घेतलेली आहे ज्वारी आणि बाजरी. वाटतं ज्वारी आणि बाजरी का नाचणी मिक्स आहे, नाही नाचणी नाही, ज्वारी आणि बाजरीची भाकरी आहे. तर ह्या 3च बनवणार आहे आणि ह्या सफेद पीठ पण केला आहे. हे ना बाबांना आवडते, ताईंना द्यायचे आणि यांना आवडतात असे नाचणी बाजरी ज्वारीची भाकरी तांदळापेक्षा. म्हणून मग त्यांच्यासाठी तिघांसाठी हा पोळी घेतली आणि आमच्यासाठी तांदळाची. आणि कसं केलं चहा पण झाला आहे, चहा पिते एका साईडला भाकरी करता करता. 5:30 वाजले. कर ना शुभंकर होती. गौरांश गप्प बस रे, कर. कसा बोलतोय बघ. ना दिव्या दिव्या रे दीपत्कार, दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातली पिढा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे. ओम भू. नीट बोल ना, नीट बोल ना. मार कशीला गौरांजा, बोलत तर नाही नीट. काय बोललंय समजलं? परत बोल, परत बोल, परत बोल पटकन नीट. हा तू बोल शाळेच्या येत. ओम भू भुवस्व असं बोल. कशा हात जोडले, डोकं नाही टेकणार काय? एकदम बेशिस्त पोरगा आहे, बेशिस्त. किती पण शिस्त लावा. आता आता काय
पड ना जरा, माझ्या पण पड. येऊ दे चांगली बुद्धी तुला. यो एक नंबर बेशिस्त पोरगा आहे, बिलकुल शिस्त नाही गौरांशला अजिबात. तुला सांगितलं मी आता, हे ना ह्यो स्वतः टाइम करतो आणि मग माझ्यावर टाकतो, मला टाइम झालं असं झालं. वयाने भरल्या काय नाही. देवपूजा करायला सांगितली तिथे पण सगळं डोक्याच्या वरती चालतंय, त्याच्या जीवाच्या वरून करतोय. चाल मस्त वाटतं. वन पीस मस्त आहे बघ, भावाला छान वाटला. ये कैसा है? कम नहीं, 600 रुपये बोल तो मस्त वाटते. हाँ कम नहीं क्या? कम नहीं उसका? हाँ 400 में दो. 400 फिर दो बराबर है. ₹100 रुपयाला. चांगलं आहे का आतमधलं? मोठी बघा ना जरा गौरांशला. बरोबर आहे. हां बरोबर आहे गौरांशला, मग बरोबर आहे. ती आकाशीवाली बघा नाही तर ये. हां आकाशी चांगले आहे का? चला 100 लेके जा, चला 100 लेके जा. हां चांगले चांगले 100 मध्ये काय नाही तुला? दे 100. दे 100. चला 100 रुपया, 100 रुपया, 100. फुल भाजी भरले फुल. एनी टाईम इथं गर्दी असते. हे बा सगळे कवर आहे हो इथं. कितीला आहे बघा. अरे बघा माझा खराब झाला आहे. हां कवर तर घ्या आता. उडवून टाकेल. हे बाई इथूनच घेतलेलं ना पण त्याला तसंच आहे ते. हां थांबत नाही मी, दाखवते मी. थांबा. कंपोस्ट पण गौरांची टिकवत नाही बिलकुल. इकडं साड्या नवीन चमक दमक. चला एक आजी बसतात, यांच्याकडं बऱ्यापैकी आहे, म्हणजे स्वस्त आहे ना हो. असं थोडा मोठा टॉवेल विचारते. आता ही गादी आहे ना ऑरेंजवाली, ती आम्ही 400 रुपयाला दुकानातून नेली आणि इथं 250 रुपयाला आहे. काय बोलायचं, फसलो आम्ही, फसलो. हे बाई याची जेव्हा टॉवेल पण आहेत ते तुम्ही घेतले. काय करायचं. इकडं दाखवा. चिकन भेंडी फ्राय चिकन. चिकनच्या मसाल्यात भेंडी फ्राय केले. वादा याला सादर. आणि इकडं आणि बुर्जी दाखवा. बुर्जी आमची बुर्जी लेटेस्ट बुर्जी. बुर्जी लय भारी. कलर बघा, बुर्जीचा कलर बघू शकता. दाखव कसं तोंड दाखव. झालं ही तर बघा चालते मंडळी. 11:15 वाजलेत. 11:15. अजून मला नित्याला भरवायचं, आंघोळ करायची, कपडे बाकी आहेत टाकायचे, ते कपडे टाकून घेते. आज PM पेत गेली ना, त्याच्यामुळं थोडं टाईम झाला, नाही तर बरोबर माझं काम झालं असतं. तर आता थोडे कपडे ते टाकून घेते सुकायला. चला वाजलेत 12ला 5 मिनटं.
आणि म्हणजे जवळजवळ काहीतरी मी अर्धा तास बोलत बसले असेल कोणीसोबत, तिचा फोन आला तर. आणि कधी ते 11:15 वाजले. 11 वाजल्यापासून पावणे 11 वाजता घेतलेला वाटतं फोन करायला. मी कपडे टाकायला गेले ना तेव्हा, तर तो बोलत बसली तर 11:15 वाजले. त्यानंतर मी पटकन आंघोळी केली. आंघोळी केल्यानंतर मग याला खाऊ भरवला. ते भरवताना आता 12 वाजले. एवढा टाईम झाला की माहिती नाही पडलं. तर आता ब्लॉग इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याला कपडे घालते आणि झोपवते आणि मी पण झोपते. उद्या आहे संडे आणि उद्याचा प्लॅन आमचा कॅन्सल झालेला आहे जायचा. तो 2-3 दिवसावर ढकललेला आहे. न्या तर चलो बाय बाय. येतो बाय का? टाटा थांब टाटा 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 टाटा.